विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोटे आणि तृतीय वर्षामध्ये BA तृतीय वर्षामध्ये हा जो आपला व्हिडिओची सिरीज चालू आहे याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या तासामध्ये आपण पाश्चात्य साहित्य विचार आणि त्या साहित्य विचारांतर्गतच्या व्याख्या आपण पाहत होतो. पश्चिमेकडील देशामध्ये जो साहित्य विचार केला जातो तो आपल्यापेक्षा वेगळा आहे, कारण की तिथली समाज, तिथली संस्कृती ही वेगळ्या पद्धतीने विकसित झालेली आहे. एकतर तिथली लोकसंख्या कमी, छोटी छोटी राज्ये जास्त आणि छोट्या छोट्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा आणि त्यामध्ये निर्माण झालेलं साहित्य, त्यामध्ये निर्माण झालेल्या संस्कृती आणि त्या संस्कृतीनुसार त्या साहित्याचं विश्लेषण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. त्यामुळे जेव्हा ते सगळे देश एकत्र आले, युरोपियन देश जेव्हा बलाढ्य झाले, त्यांची शिक्षण व्यवस्था विकसित झाली, तेव्हा त्यांनी प्राचीन जी विचारसरणी होती, जी परंपरागत विचारसरणी होती, तिला अमान्य करून विज्ञाननिष्ठ, विज्ञानावर आधारित विचार पद्धतीचा स्वीकार केला. आणि जेव्हा विज्ञानाची सुरुवात झाली तेव्हा मी जसं काल चर्चा केली होती मागच्या तासामध्ये की डार्विनचा सिद्धांत पुढे आला आणि या डार्विनच्या सिद्धांतानं सगळं त्यांचं विचार विश्व माणसाकडे पाहण्याची भूमिका त्यांची बदलली. त्या डार्विननं असं सांगितलं की माणूस हा माकडापासून तयार झालेला आहे, म्हणजे माणसाचा पूर्वज हा माकड आहे. परमेश्वराने काही माणसाला तयार केलेलं नाही. परमेश्वर जर असेल तर त्यानं सुरुवातीची सृष्टी निर्माण केली असेल, जीव निर्माण केले असतील, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं नाही. त्याच्या कोणत्याच विवेचनामध्ये परमेश्वर नव्हता, तर त्याच्या सगळ्या विवेचनामध्ये होता माणूस आणि विज्ञान. त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक गोष्ट ही उगाच घडत नाही, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कार्यकारण संबंध असतो. पाऊस पडतो, पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं की बाबा देवाचा कोप झाला त्याच्यामुळे पाऊस पडलाच नाही. तर त्यांना सांगितलं नाही, पावसाचं एक सायकल आहे, पावसाचं एक चक्र आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट ऊन पडतं, वाफ होते, वाफाचे ढग बनतात, ढगेपासून पुन्हा ते ढग वाहतात, हवेनं अडवली जाते हवा आणि त्याच्यामधून पाऊस पडतो, त्याला वातावरण लागतं. मग आता हे जेव्हा त्यांनी सिद्ध करायला लागले, हे जेव्हा विज्ञान झालं, तेव्हा आज आपण पाहतो काय करतो आपण, जिथं पाऊस पडत नाही त्या ढगावर केमिकल विमानानं टाकून ते पाऊस पाडला जातो. हा एक विज्ञानाचा भाग आहे. पूर्वी पाऊस म्हणजे काय हा माहित नव्हता. आपल्याकडे यज्ञ केले जायचे, आपल्याकडे वेगवेगळे उपास तापास केले जायचे. लहानपणी आम्ही सुद्धा पाऊस पाडण्यासाठी त्या गावामध्ये बेंडक्या घेऊन, लिंबाचा पाला घेऊन फिरायचो, कावड वगैरे घेऊन. परंतु हा भाग पारंपरिक आणि दुसरा वैज्ञानिक. एका ठिकाणी पहा, देवाला पूजा करणं, देवाला पाण्यात टाकणं ही एक वेगळी गोष्ट, आणि आकाशामध्ये विमान नेऊन तिथं त्याच्यावर औषध टाकणं, औषध फवारणं, केमिकल फवारणं आणि त्याच्या माध्यमातून पाऊस पाडणं, किती फरक पडला माणसाचे. म्हणजे माणसाचा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे ज्याच्यामध्ये की फारसं विद्वान नाही, तिथे श्रद्धा आहे, विज्ञान नाहीये. हे पारंपरिक मान्यता आहे. आणि एकीकडे पाऊस पाडणं, स्वतःच्या हातामध्ये ती गोष्ट असणं, तर हे विज्ञानाचा हा एक चमत्कार आहे. तसंच जेव्हा डार्विनचा सिद्धांत आला त्यानुसार त्याने ते सिद्ध करायला सुरुवात केली की माणसाचे DNA कसे असतात, चिमणीमध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे, कावळ्यामध्ये आणि चिमणीमध्ये काय फरक आहे, त्याचे किती गुणसूत्र आहेत, आपल्याकडे किती गुणसूत्र आहेत, त्या DNA मध्ये कुठं फरक आहे, असा बारीक 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 अभ्यास त्याने सुरू केला आणि ती परंपरा तिकडे सुरू झाली. मग आता जेव्हा ही परंपरा विकसित झाली, तिकडे रूढ होऊ लागली, तेव्हा त्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून आपलं साहित्य सुद्धा सुटणं अशक्य होतं. साहित्याला सुद्धा त्यांनी त्यामध्ये समाविष्ट करून घेतला. मग त्यांच्या समोर प्रश्न होता की कविता कवी असते, कविता कवी असतो, कविता लिहितो, कादंबरी लिहितो, हे नेमकं काय असतं. तर आपण मागच्या तासामध्ये एक दोन कविता पाहिल्या होत्या, एक दोन व्याख्या पाहिल्या होत्या. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की बेस्ट अँड हॅपीनेस्ट माइंड, या दोन गोष्टी होत्या. म्हणजे साहित्यामध्ये काय असतं, तर आनंदी मनाचा आनंदोद्गार असतो किंवा नोबल थॉट असतात. नोबल म्हणजे उच्च विचार असतात. आणि माणसाच्या मनामध्ये काय असतं
हे शोधण्याचा जेव्हा प्रयत्न झाला, मी मागच्या तासामध्ये फ्राईडचा सिद्धांत तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलेला आहे. तर त्याच्यानंतर फ्राईड आला आणि फ्राईडनं सांगितलं की माणूस हा पशुपासून तयार झालेला आहे. आणि मग लोकांनी विचारलं पशुपासून निर्माण झालाय तर पशुमध्ये माणसामध्ये एवढा फरक का? तर त्यांनी सांगितलं नाही, माणसाचं मन हे फार विकसित आहे, माणसाची बुद्धी ही फार विकसित आहे. इतर पशु पक्ष्यांपेक्षा, इतर प्राण्यांपेक्षा माणसाचं वेगळेपण हे त्याच्या बुद्धीमध्ये आहे. मग त्यानं काय सांगितलं, तर त्यानं एक त्रिकोण काढला असा. हा त्रिकोण काढला. त्यानं सांगितलं की जसे पशु असतात, कुत्र्याला तुम्ही दगड मारा भीतो, वाघ तुमच्यावर आक्रमक करतो, इतर पशु पक्षी एक तर भीतात किंवा आक्रमण करतात किंवा पळून जातात. ह्या ज्या मूलभूत भावना आहेत माणसाच्या, या एकदम खालच्या स्वरूपात असतात. म्हणजे हा जो पट्टा आहे यातला त्यांनी माणसाला प्राणी पातळीवरील भावना असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा माणूस जर पशु असेल, माकडामध्ये त्याच्यामध्ये जर कुठं फरक पाहायचा नसेल तर तो कुठे इथं सापडेल, ह्या इथं प्राणी पातळीवर. परंतु ही जी पातळी आहे ही माणसानं पूर्णपणे दाबून टाकण्यापर्यंत माणूस गेलेला आहे. माणसाच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येत नाहीत. या प्राणी पातळीवरच्या सगळ्या भावना ज्या आहेत, ज्या गरजा आहेत, मी काल याची चर्चा केलेली मागच्या तासामध्ये, तर या सगळ्या गोष्टी या प्राणी पातळीवर आहेत. मग माणूस तसं का वागत नाही इतर पशु पक्ष्यांप्रमाणे? म्हणजे एखादा पक्षी पहा, त्याला आपण दगड मारताना दिसलो की तो लगेच उडून जातो. परंतु माणसाचं पहा, माणसाला असं लक्षात आलं की बाबा हे संकट येत आहे आपल्याकडे, तरी माणूस त्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तिथं जातो, त्या परिस्थितीला हाताळण्याचा प्रयत्न करतो. कितीही भिलेला असो माणूस, परंतु त्याच्या चेहऱ्यावर भय नसतं. त्याच्या कृती या त्याच्या मनात चालणाऱ्या गोष्टीपेक्षा वेगळ्या असतात. मग माणूस असं नाटक कसं काय करू शकतो? म्हणजे मनातून तर भेलेला आहे, पण वरून आव्हान यायचं की बघ आता तू काय करशील तू बघ, त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा. मनातून तर भीती वाटते. तर असा हा जो माणसाचं जे वैशिष्ट्य हे कुठून आलं, तर त्याने सांगितलं ही जी प्राणी पातळी आहे याच्यावर आणखीन एक पातळी आहे, याला त्यांनी सांगितलं नेनिवेची पातळी. आणखीन एक पातळी आहे जी की नेनिवेची मधली पातळी आहे, आणि याच्या वर एक आहे ती आहे जाणीवेची पातळी. आता काय, हे जे प्राणी पातळीवरच्या गोष्टी आहेत एकदम तळातल्या, ज्या मूलभूत स्वरूपाच्या, या काय करतात, या नेनिवेच्या पातळीवर म्हणजे आपल्या मनातल्या काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्या त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि इथं जे काय चालू आहे ते इथं त्यांना सांगितलं जातं, आणि इथं जे सांगितलं जातं जाणीवेच्या पातळीवर ते इथं अगदी टोकावर त्याचं वर्तन केलं जातं आणि याचा निर्णय घेतला जातो. म्हणजे कसं वागायचं याची निर्णय घेण्याची क्षमता या एकदम टोकावरच्या ठिकाणी असते. म्हणजे आता ही पातळी जी आहे ही माणसाला कधीच समजत नाही, कधीच समजत नाही. परंतु ही पातळी मात्र या दोन्हीमध्ये मिक्स होत असते नेहमी. जाणीव आणि नेणीव, नेणीव आणि जाणीव, जे स्वप्न पडतात ते या नेणीवेच्या पातळीवरचे असतात. तर त्यांचं म्हणणं हे दुसऱ्या स्तरावरचे असतं. जाणीवेची पातळी म्हणजे आपण जे लोकांना पाहतो आपल्या आजूबाजूला, ही आई आहे, हे वडील आहेत, हा भाऊ आहे, हे सगळं जाणीवेच्या पातळीवर असतं. मग भावासंग कसं वागायचं, बहिणीसंग कसं वागायचं, या जाणीवेच्या पातळीवरून आणि या टोकावरून निर्णय घेतला जात असतो की बाबा तिथं कसं वागायला पाहिजे, आपण कसं आपलं वर्तन असायला पाहिजे, आपण कोणते शब्द वापरायला पाहिजे, वडिलांसोबत कोणते शब्द वापरायला पाहिजे, मित्रांसोबत कोणते शब्द वापरायला पाहिजे, आईसोबत कोणते शब्द वापरायला पाहिजे. तर हे कोण करतं, ही जाणीवेची पातळी करते. नेणीवेच्या पातळीवर काय असतं, तर आपल्या मनातला उलटा पालती असतं. समजा आपला आई आहे, आपली मुली असतील तर मुलींचा आईवर थोडासा राग असतो, वडिलांविषयी जास्त ओढा असतो, असं हे मानसशास्त्रज्ञ सांगतात. मुलींना वडिलांनी जे सांगितलं ते चांगलं वाटतं, फक्त ते वडील वाईट असू नयेत. जर ते वडील असतील, आई पण चांगली आहे वडील पण चांगले, दोघेही सारखेच आहेत, तर आईपेक्षा वडिलाकडे कुणाचा ओढा असेल, मुलीचा असेल, आणि आईकडे कुणाचा ओढा असेल तर मुलगा हा त्याच्या आईकडून जास्त बाजू घेईल, त्याचं जास्त ऐकेल.
तसे मानसशास्त्र सांगतं. आता काय खरं आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, आई वडिलांचा स्वभाव कसा आहे. तर हे जे आता समजा आई आहे एखादी आणि त्या आईनं मुलीला रागवलं की तू कामच करत नाहीस, हेच करत नाहीस, तेच करत नाहीस, आता लहानपणापासून ते चालू आहे. तर काय होतं तिच्या नेणिवेच्या पातळीमध्ये ते जातं की आई आपला राग करते, आपल्या भावालाच जास्त प्रेम करते, आपल्या भावाचा जास्त लाड करते. आणि मग ही जी नेणिवेची पातळी, मग जेव्हा एखादा प्रसंग येईल वडिलांची आणि आईची जर कोणता वाद झाला, त्यांच्या दोघांमध्ये तुलना करायची जर वेळ आली, तर ती मुलगी इच्छा नसताना सुद्धा कोणाच्या बाजूने राहील, तर वडिलांच्या बाजूने राहील. तर हे नेणिवेतले जे अनुभव आहेत, हे अनुभव जाणीवीच्या पातळीवर येतील आणि तिथे तो काय करेल, निर्णय येईल. इथपर्यंत जे आहेत, हे जे आहे स्पॉट, याला फ्राइडनं डार्क स्पॉट म्हटलेलं. म्हणजे इथं काय आहे हे कोणालाच माहित नाही. म्हणजे इथं जे अनुभव आहेत ते अनुवंशिक पद्धतीने आलेले अनुभव असतील किंवा चिमणीमध्ये जशा काही अनुवंशिक गोष्टी आई वडिलांकडून येतात, तशा काही गोष्टी, तसे काही विचार, तसे काही अनुभव इथं असू शकतात. परंतु ही पातळी आपल्याला पूर्ण करता येत नाही, परंतु ही प्रभावी असते कारण की ही सगळ्यात मोठी असते, लांबच रुंदीला आणि लांबीला ही सगळ्यात खाली असते. नेणिवेची पातळी वर असते, जाणीवेची पातळी वर असते. याच्यावरचं जे टोक असतं तो म्हणजे आपलं वर्तन असतं. म्हणजे आपण जे एखादं वर्तन करतो ते इतकंच असतं, त्याच्या खाली हे एवढं जाणीव, याच्या खाली नेणीव आपल्याला माहित नसलेली ही जाणीव असते. अतिशय प्राणी पातळीवरची गोष्ट असते. जसं आपण खाली जाऊ तसं आपल्या वर्तनामध्ये अनेक गोष्टी येतात. तर आता हे सांगितलं त्यांनी, प्राणी पातळीवरचं सांगितलं. आणि मग त्यांनी एक सांगितलं की ज्या गरजा असतात माणसाच्या, आपण याची चर्चा मागच्या तासात केलेली आहे, सामाजिक गरजा, सांस्कृतिक गरजा, कौटुंबिक गरजा, या गरजासाठी तो करत असतो. मग आता तुम्ही म्हणाल सर हे एवढं कसं काय, याचा काय संबंध आहे आपला? तर हा जो फ्राइड आहे यानं हे जे जाणीव आणि नेणीव सांगितली, त्या जाणीव आणि नेणीवचा साहित्याशी काही संबंध आहे का? तर आहे. आणि पुढची जवळपास 200 ते 300 वर्ष या मानसशास्त्रीय पद्धतीनं साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात झाली. जेव्हापासून मानसशास्त्रीय समीक्षा नावाचा एक स्वतंत्र प्रकार विकसित झाला, मानसशास्त्रीय स्वरूपाची चिकित्सा सुरू झाली, मानसशास्त्रीय स्वरूपाचं लेखन सुद्धा सुरू झालं. म्हणजे आपल्या इथलं कोसला ही जर कादंबरी तुम्ही पाहिली तर ती मनोवैज्ञानिक स्वरूपाची, मानसिक स्तरावर होणाऱ्या विचारांची मांडणी करणारी ती कादंबरी. ते चक्रधराला, त्याचा जो नायक आहे मुलगा, त्याच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे, त्याचं वर्तन वेगळं आहे आणि त्याचे विचार काय चालू आहे त्याच्यावरची ती कादंबरी आहे, ते भरपूर गाजली होती आपल्याकडे. तर हे जे साहित्य आहे, मानसिक साहित्य, इथून या व्याख्येला सुरुवात केली. आपण 4 व्याख्या पाहणार आहोत मानसशास्त्रीय स्वरूपाच्या. याच्यामधून आपल्याला या फ्राइडच्या सिद्धांताचा कसा वापर केला गेला हे आपल्याला लक्षात येईल. त्याच्यातली पहिली सिद्धांत आहे मेकॉलीची. त्यानं सांगितलं द आर्ट ऑफ एम्प्लॉइंग वर्ड इन सच अ वे ॲज टू क्रिएट अन इल्युशन. तर याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, वास्तवाचा आभास शब्द रचनांच्या द्वारे निर्माण करणारी कला म्हणजे साहित्य. काय सांगितलं यांनी? इल्युशन हा एक फार व्यापक असा अर्थ असलेला घटक आहे. इल्युशन म्हणजे जे प्रत्यक्षात नाहीये परंतु जे आहे असा भास होतो त्याला इल्युशन असं म्हणतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला शत्रू नाहीये परंतु आपल्याला आजूबाजूचे लोक शत्रू वाटतात, हे असते इल्युशन. म्हणजे वास्तवाचा आभास. ते कधीच नसतं, कुठंच नसतं, परंतु ते एवढं परिपूर्ण असतं केलेलं की त्याला आपण असं वाटतं की अरे नाही हे तर खरंच आहे. आणि अशी हा आभास कशाच्या सहाय्याने केला जातो? वर्डच्या सहाय्याने, शब्दांच्या सहाय्याने. म्हणजे शब्द रचनांच्या द्वारे जे अस्तित्वात नाही परंतु जे अस्तित्वात आहे असं सांगितलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? कला. ही जी कला आहे त्याला आपल्याला साहित्य असं म्हटलं जातं. आता एक त्याचं एक सोपं उदाहरण, लहान मुलं जे असतात ते बार्बी तुम्ही पाहत असाल, बार्बी नावाची बाहुली असते, बार्बीची डॉल म्हणजे असते, बार्बीची खेळ सुद्धा ते खेळतात.
बार्बीचं नाटक सुद्धा येतं, तर त्यांना एखादा सहज तुम्ही विचारा की बाबा हे बार्बीचं काय चालू आहे, असते का बार्बी, तर ते म्हणतील हो हे खरंच आहे. किंवा तुमच्या लहानपणी तुम्हाला तो अनुभव नाहीये, परंतु आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शक्तिमान नावाची एक नाटक असायचं. सुपरमॅन नावाचं सुद्धा एक नाटक असायचं. तो सुपरमॅन काय करायचा, सुपरमॅन तर तुम्हाला माहित असेल, सुपरमॅन काय करायचा, मागे एक कपडा असायचा असा लटकवलेला, आणि असा एक हात वर केला की तो उडून जायचा. तर भरपूर मुलं, मला वाटत नाही की कोणी त्याच्यातून वाचलं असेल, भरपूर मुलांनी त्यांच्या घरामध्ये असा हात वर करून उडण्याचा प्रयत्न केला असेल. म्हणजे असा हात वर करायचा, पलंगा उभं राहायचं, मागे लुंगी वगैरे टावेल वगैरे बांधायचा आणि उडी मारायची, पाहायचं आपण उंच उडतो का काय. किंवा शक्तिमान होऊन असा हात गरगर फिरवायचे, वर गोल गोल फिरायचं आणि मग ते खाली पडायचे. ते उडणं शक्य आहे का नाही, परंतु याला काय म्हणतात, इल्युशन. म्हणजे ते खरं नाहीये, वास्तवात नाहीये, परंतु ते वास्तवात आहे असा आभास निर्माण करणं. आणि हे आभास कशाच्या सहाय्याने करायचं, तर शब्द रचनांच्या द्वारे करायचं आहे. आणि याची जी कला आहे याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, साहित्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता पहा, इथे वेगळी पठडी वेगळ्या पद्धतीने गेलेला आहे की हे वास्तवापासून दूर असतं. म्हणजे वास्तव हा शब्द आला म्हणजे काय केलं जातं, तर वास्तवाचा आभास निर्माण केला जातो, ते वास्तव नसतं. तर ही परंपरा कुठून आली, तर ही आपण मागच्या वेळेस पुढच्या तासामध्ये आपण जेव्हा सिद्धांत पाहू, प्लेटो, अरिस्टॉटल, तिथून हे आलं. आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की इथं साहित्यिक हे खोटं बोलतात, एक नंबरचे खोटारडे असतात. म्हणजे हे मी वाढवून सांगायला पुढचं की साहित्यिक हे काय असतात, एक नंबरचे खोटारडे असतात, आणि म्हणून त्यांना आदर्श राज्यात घ्यायचं नाही असं प्लेटोनं सांगितलं. प्लेटोचे शब्द वेगळे होते, परंतु प्लेटोनं सांगितलं की हे लोकांना भडकवतात, काहीतरी यांच्या डोक्यामध्ये वेगळंच भडकवतात, वास्तवापासून दूर नेतात. आणि म्हणून जिथं वास्तवापासून दूर नेणारे साहित्यिक जर असतील, कवी वगैरे जर असतील, तर त्यांना आपल्या राज्यामध्ये राहू द्यायचं नाही, त्यांना हकलून द्यायचं. कारण की ते लोकांच्या डोक्यामध्ये काही काही भरवतात जे खरं नसतं ते. तर असं त्यांनी नाकारलं होतं. तर ही परंपरा आपण नंतर पाहणारच आहोत. त्यांचे जे सिद्धांत पाहू तेव्हा साहित्यिकांवर पहिला आक्षेप प्लेटो, अरिस्टॉटल यांनी घेतलेला आहे. प्लेटोन तर खूप घेतलेला आहे. तर त्याचाच हा भाग आहे. त्याचीच हे प्रतिनिधी करतं की काय म्हणतो, हा वास्तवाचा आभास करतो. परंतु हे वास्तवाचा आभास कसा असतो, तर याच्यासाठी त्यांनी हेच जो शब्द वापरला, इल्युशन, हा पूर्णपणे मानसशास्त्रीय स्वरूपाचा शब्द आहे. हा पूर्णपणे फ्राईडच्या मनोचिकित्सेशी संबंधित आहे. फ्राईडनं सांगितलं होतं की माणूस हा फक्त वर्तमानामध्ये जगत नाही, तर त्याच्यासोबत त्याची पॅरलल, त्याच्याशी समांतर अशी स्वतःची कल्पना शक्ती असते, स्वतःची जग असतं. आणि माणूस इथं राहून चंद्रावर काय असेल, सूर्यावर असेल का, बुध ग्रहावर काय असेल, मर्क्युरीवर काय असेल, शुक्रावर काय असेल, याची कल्पना तो करू शकतो. अमेरिकेत काय चालू असेल याची सुद्धा तो कल्पना करू शकतो. तिथं ते खरं असावंच असं नाही. तर हे इल्युशन जे आहे हे या पद्धतीचा पहिला शब्द आहे. साहित्यामध्ये प्रत्यक्ष जगण्यापेक्षा वेगळं काहीतरी असतं आणि ते कशाच्या सहाय्याने केलं जातं, शब्दांच्या द्वारे. आता इल्युशनचा भाग आहे तो माणसाच्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. याच्या नंतरची जी व्याख्या आहे ती मात्र थोडीशी वेगळी आहे. हा म्हणतो लिटरेचर इज द मॅरेज ऑफ कॉन्शियस अँड सबकॉन्शियस. म्हणजे जाणीव व नेणीव यांच्या एकरूप आविष्कार म्हणजे साहित्य. मी मगाच तुम्हाला सांगितलं होतं की फ्राईडनं किती घटक सांगितलेत, हे असं आकृती सांगितली, 1 2 3, हा 1, हा 2 आणि ही 3. तर जाणीव म्हणजे कोणती पातळी, ही जाणीव म्हणजे माणसाला समजतं की बाबा ही आई आहे, हे वडील आहेत, हा भाऊ आहे, आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला जेवण करायचं, जेवण करताना आपल्याला हात धुतले गेले पाहिजे वगैरे वगैरे. नेणीव काय असते, नेणीवेला फक्त एवढं माहित असतं की आपल्याला भूक लागलेली आहे, आपण जेवण केलं पाहिजे. आणि प्राणी पातळीवर काय असतं, फक्त भूक. प्राणी पातळीवर माणसाला फक्त भूक लागते, खूप भूक लागते. नेणीवेच्या पातळीवर तो त्रास देतो, चल म्हणतो आता उठ, काहीतरी कर, जेवायला कर. आणि जाणीव ठरवते की आता जेवायला जायचंय का नाही, आपल्याला 2-2:30 वाजलेत का नाही, आपला वेळ झालाय का नाही. तर हा जो प्रकार आहे तर याने सांगितलेले जाणीव आणि नेणीव या दोन्ही स्तरावरचा हा एकत्रित स्वरूपाचा व्यवहार आहे.
आता हे नेणीव कधी जागी होते ते यांचं म्हणणं आहे की झोपल्यानंतर बऱ्याच वेळास आतमधल्या ज्या भावना असतात त्या आपल्या समोर येतात. एखाद्या वेळेस भीतीदायक स्वप्न पडतं, एखाद्या वेळेस आनंददायक स्वप्न पडतं, वेगवेगळ्या वयाच्या मुलांना वेगवेगळी स्वप्न पडतात. तर हे जे स्वप्न नावाचा प्रकार असतो तो सुद्धा असतो आणि म्हणून साहित्याला दिवा स्वप्न असं सुद्धा म्हटलं. दिवा स्वप्न म्हणजे जागेपणी पाहिलेलं स्वप्न. आपण जागेपणी जर एखाद्या कल्पनेमध्ये घुसलो तर ते जे असतं त्याला त्याने दिवा स्वप्न म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे मी काय म्हणतो तर जाणीव आणि नेणीव, त्याच्यामध्ये जाणीव सुद्धा आहे. माणूस काय लिहायचं हे ठरवतो, एकदम नेणीवेतून येत नाही. आणि नेणीव म्हणजे जे त्याच्या आतमध्ये दडलेले अनेक वर्षाचे अनुभव, अनेक लोकांचे अनुभव जेव्हा दडतात तेव्हा ते नेणीवेमध्ये जाऊन बसतात. आणि ते नेणीवेतून मग परत, मी तुम्हाला आईचं उदाहरण सांगितलं होतं, आईनं जर लहानपणापासून मुलीला व्यवस्थित नाही वागवलं त्या मुलीच्या मनामध्ये बसत जातं की आई आपल्यासाठी वाईट आहे, आई आपल्यासाठी वाईट आहे. आणि मग एखाद्या दिवशी 5-10 वर्षानंतर अचानक ते बाहेर निघतं आणि ती मुलगी म्हणते की तुम्ही माझ्यासाठी काय केलं, तुम्ही मला कुठं चांगलं वागवलं. किंवा एखादा मुलगा आई वडिलांना म्हणतो तुम्ही काय केलं माझ्यासाठी, म्हणतो ना. तर ते नेणीवेमध्ये दडलेलं असतं, लहानपणापासूनच असतं. तर असा जो जाणीव आणि नेणीवेमध्ये जे जे माणसाच्या मनामध्ये बसलेले घटक आहेत त्या सगळ्यांचा आविष्कार कशामध्ये होतो, साहित्यामध्ये होतो, असं यांचं मत आहे. आता ग्रामीण कविता घ्या, दलित कविता घ्या. दलित साहित्यामध्ये कोणते अनुभव आहेत, सामाजिक अनुभव आहेत जे त्याला लहानपणापासून येतात. ते सगळे अनुभव या नेणीवेमध्ये दडलेले असतात आणि मग जाणीवेसोबत त्याची मिक्स होऊन ते समोर येतं. शेतकऱ्याविषयीचे सगळे भूमिका या जाणीव आणि नेणीवेतून येतात. स्त्रियांचे प्रश्न जे स्त्री साहित्यिक आहेत. आता बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की एखादी स्त्री IAS IPS च्या लेवलची आहे, खूप श्रीमंत आहे, खूप सधन आहे, तिला काहीच कमी नाही, तिची जाणीव फार स्ट्रॉंग आहे, तिच्या आई वडिलांनी तिला फार चांगलं वागवलेलं आहे. परंतु तरीही ती स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी बोलते, तिच्याविषयी खंत व्यक्त करते. का? तिच्या वैयक्तिक जीवनात तिला कधीच अडचण आलेली नाही. तिचं उच्च शिक्षण झालं, ती देश विदेशात फिरली, तिच्या आई वडिलांनी तिला मुलासारखं वागवलं, कधी कधी तर एकच मुलगी त्यांनी सांभाळली. परंतु तरीही ती स्त्रियांविषयी बोलताना वाईट अनुभव लिहिते. हे वाईट अनुभव कुठले आहेत तर लहानपणापासून जे तिला समाजात आलेले आहेत, तिला असतील किंवा दुसऱ्याला असतील. तिची मैत्रीण असतील, तिला शिकूच दिलं नाही कारण की ती मुलगी आहे म्हणून, आणि हिला शिकू दिलं. आता हिचे अनुभव आहेत का स्वतःचे, नाही, दुसऱ्याचे अनुभव आहेत. परंतु ते काय झालेले आहेत, हिच्या नेणीवेमध्ये दडून बसलेले आहेत. तर असे जे दडलेले अनुभव असतात ते सुद्धा दिवा स्वप्नाच्या रूपात किंवा साहित्याच्या रूपात व्यक्त होतात, असं हे हेमिंग्वेचं मत आहे. आता हे व्यक्त होणं महाकाव्याशी संबंधित नाही. आपण जे मागचं भारतीय साहित्य विचार पाहिला, रस पाहिला, या रसामध्ये हा प्रकार नाही. तिथं ही उत्स्फूर्तता, हा आविष्कार नाही, कारण की तिथं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाही. अभिव्यक्तीचं म्हणजे इथं कुठं काय चालू आहे, मला जे वाटेल तो मी आभास निर्माण करेल, मला जे जाणीवेत वाटेल, जे नेणीवेत वाटेल ते मी व्यक्त करेल. इथं तसं नव्हतं, भारतीय रस विचारामध्ये नव्हतं. हे स्वातंत्र्य नाहीये, हे मन तिथं काम करत नाही. माणसाचं मन, माणसाची कल्पना यांना साहित्यात काही स्थान नाहीये. कुठल्या? इथल्या. आपण जो भरतमुनीचा रस, बऱ्याच लोकांना कन्फ्युज होतं की हे काय चालू आहे. तर आपल्या इथं भारतीय रस विचारामध्ये माणसाला जे वाटेल ते लिहिण्याची परमिशन नाही. माणसाचं मन व्यक्त करण्याची तिथं संधी आहे साहित्यामध्ये, पण स्वतःच हे मांडू शकत नाहीत. म्हणजे महाकाव्य लिहायचंय, समजा एखाद्याला स्वतःच्या प्रेमाविषयी लिहायचंय, तर तो स्वतःच्या प्रेमाविषयी लिहू शकत नाही. तो काय करेल, कृष्ण आणि रुक्मिणीच्या प्रेमाविषयी. संत एकनाथांनी काय केलं तर रावण लिहिला. अनेक महाकाव्यामध्ये रावण लिहिला गेला पंडिती साहित्यामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी रावणाला दाढी दाखवली. म्हणजे मुस्लिम राज्यकर्ते जसे होते त्या काळातले तसे त्यांनी रावण दाखवला. आणि अनेक याच्यामध्ये अनेक जे हिंदी भाषेतली जी महाकाव्य आहेत, हिंदी भाषेतले जे लेखक आहेत, त्यांनी समजा हा जर या राज्यातला लेखक असेल, त्याला रामायण लिहायचंय, तर त्यानं त्याचा जो शत्रू असतो राजा, त्या शत्रू राजाचं वर्णन रावण म्हणून करायचं आणि स्वतःच्या राजाचं वर्णन राम म्हणून करायचं. आणि त्यानं काय करायचं, त्यानं याची शारीरिक ठेवण रावण म्हणून करायची
आणि त्याच्या राज्याची मांडणी राम म्हणून करायची. म्हणजे काय आहे, म्हणजे स्वतःच्या शत्रूला लिहायचंय, परंतु हे दुसऱ्याच्या माध्यमातून. पाश्चात्य देशामध्ये असं नाहीये. पाश्चात्य देशामध्ये हे स्वातंत्र्य सैद्धांतिक स्वरूपात आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे स्वातंत्र्य सुरुवातीपासून दिलं गेलेलं आहे. सुरुवातीला हे नव्हतं, तिकडे सुद्धा नव्हतं, परंतु त्यांनी प्रबोधनाची लाट उभी राहिली आणि त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि त्याच्यामुळे ते आले. केशवसूत वगैरे जे आधुनिक साहित्य म्हणतात ते आधुनिक साहित्य या प्रकारचं आहे. त्याने सांगितले की मला जेव्हा लिहावं असेल तेव्हा वाटेल माझ्या कवितेचा नायक मी असेल, माझ्या कवितेची नायिका माझी पत्नी, माझी प्रियसी किंवा माझ्या कल्पनेतली एखादी असेल, पण मी सीतेला, राधेला किंवा गवळणीला वापरणार नाही. मला जे लिहायचं ते मी लिहीन. तर हा जो प्रकार, आता हे पण वगनाट्य पहा. पूर्वीच्या काळी वगनाट्य कृष्ण आहे तमाशामध्ये, विशेषतः जे रात्रभर तमाशे चालायचे, काळूबाळूचा तमाशा वगैरे, त्याच्यामध्ये असं असायचं की कृष्ण आहे, रस्ता अडवतोय आणि राधा आणि गवळणी मावशी ते मथुरीला जात आहेत. तर ते मथुरीला अडवण्याचा जो प्रसंग असायचा तो वगनाट्यामध्ये हमखास असायचा. अण्णाभाऊ साठेंनी काय केलं, तुम्हाला BA सेकंड इयरला आलेले पाहत, एक नवीन वगनाट्य आहे अण्णाभाऊ साठेंचं. त्यांनी काय केलं, खापऱ्या चोर नावाचं एक वगनाट्य लिहिलं. सारखंच अडवणूक तिथं सुद्धा होते, खापऱ्या चोराला अडवलं जातं, गाणी वगैरे त्याच्यामध्ये पण आहे, पण सावकारशाही कशी वाईट आहे याच्यावरच त्यांनी वगनाट्य बसवलं. म्हणजे मला काय लिहायचंय, माझ्या मनात जे काय आहे ते स्वातंत्र्य इथं आहे, आणि मनातलं नाही तर विचारही करायचा नाही की जाणीवाने लिहायचं. म्हणजे तुमच्या आतमध्ये जे दडलेलं आहे ते सुद्धा तुम्ही मांडू शकता. आणि म्हणून यांनी काय म्हटलेलं आहे, हेमिंग्वेनं कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड, म्हणजे मनाची जाणीव आणि नेणीव यांचं एकरूप आविष्कार म्हणजे कविता. आणि हे सगळं कुणामुळे झालं तर फ्राईडमुळे झालं. तिसरी जी आहे ती आणखीन एक महत्वाची आहे. हा म्हणतो पोएट्री इज नॉट टर्निंग लूज ऑफ इमोशन बट गेटिंग अवे फ्रॉम इमोशन. आता इथं काय होतं, एकरूप आविष्कार. आविष्कार म्हणजे लिटरेचर इज द मॅरेज ऑफ कॉन्शियस अँड सबकॉन्शियस, म्हणजे एकत्रित व्यक्त करणं. इथं थोडस वेगळी भूमिका आहे, त्याचा विकास आहे. पोएट्री इज नॉट टर्निंग लूज ऑफ इमोशन, म्हणजे भावनोद्रेक नाहीये, बट गेटिंग अवे फ्रॉम इमोशन, म्हणजे भावनेच्या जवळ जायचं नाही, भावनेला व्यक्त करायचं नाही, तर ते भावनेपासून दूर जायचं. आता हा आणखीन एक वेगळा व्याख्याचा प्रकार आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे, कारण की इथं फ्राईडची जी भूमिका आहे याच्यामध्ये यांनी विकास केलेला आहे, आणखीन थोडासा त्याच्यामध्ये विकसित होऊन त्यांनी ही मांडणी केलेली आहे. काय म्हणतो हा, सुरुवातीला काय सांगितलं गेलं की साहित्यामधून काय व्यक्त केलं जातं, भावना व्यक्त केली जाते, कल्पना व्यक्त केली जाते. परंतु या व्याख्यानात थोडंसं वेगळं आहे, गेटिंग अवे फ्रॉम इमोशन, म्हणजे भावनेपासून दूर जाणे. भावनेपासून दूर जाणे म्हणजे मी एखादी कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये एखादी भावना व्यक्त केली, रागाची वगैरे व्यक्त केली, तर त्या रागामुळं मला तो राग वाढतो का दूर होतो. तर याने सांगितलं की हे जे इमोशन्स असतात हे इमोशन्स दूर केले जातात. जी निर्मिती प्रक्रिया आहे, कशाची, साहित्याची निर्मिती प्रक्रिया, ह्या निर्मिती प्रक्रियेचा मुख्य आधार म्हणजे ही कविता आहे. साहित्याची जी निर्मिती प्रक्रिया आज अभ्यासली जाते, मान्य केली जाते, जी की पाश्चात्य देशाकडून आपण स्वीकारलेली आहे, त्याचा मुख्य आधार म्हणजे ही कविता आहे. त्याच्यामुळे ही व्याख्या आहे, सॉरी, त्याच्यामुळे ही व्याख्या फार महत्वाची. गेटिंग अवे म्हणजे कसं, त्याने सांगितलं की माणसाचं जे मन असतं किंवा माणसाचं जे शरीर असतं, कोणीही असो, ते नेहमी शुद्ध राहण्याचा प्रयत्न करते. शुद्ध म्हणजे ते इन्फेक्टेड असू नये, ते अनारोग्य असू नये.
म्हणजे आपल्याला जर एखादी जखम झाली तर लगेच तिथं रक्त येतं, त्या रक्तावर खपल्या चढतात, खपल्या चढले काही दिवसानंतर ते निघून जातं, खपली पण निघून जाते आणि ती जखम पण भरून जाते, काही दिवसानंतर तुम्हाला समजतही नाही की तिथे काहीतरी जखम होते. अशाच पद्धतीनं या टी.एस. इलियटचं म्हणणं आहे की माणसाच्या मनाला सुद्धा जखमा होतात. आता या माणसाच्या मनाच्या जखमा कशा असतात, तर मी मगाच सांगितलं की एखादी स्त्री आहे आणि ही स्त्री स्वतः मात्र फार सुरक्षित राहिलेली आहे, फार सुरक्षित राहिलेली आहे. तिच्या आई वडिलांनी तिला सगळं सांभाळलं, सगळं केलं, परंतु तिच्या आजूबाजूच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना मात्र फार वाईट वागणूक झाली. आणि ती जी वाईट वागणूक होती ती तिला इथं जाणवली आणि या वाईट वागणुकीचे परिणाम हळूहळू या दुसऱ्या पातळीवर झाले. कुठं? नेनिवेच्या पातळीवर. आता तिच्या मनामध्ये हे जी नेनिवेची पातळी आहे तिच्यावर हे आघात झाले, म्हणजे जखमा झाल्या. आणि ह्या जखमाचा एक विषय घेऊ, फक्त एकच जखम काय झाली की ती स्त्री असल्यामुळं पुरुषांपेक्षा कमी आहे किंवा कमी मानली जाते. ही एकच जखम आहे तिला. तिच्या आयुष्यामध्ये अनेक अनुभव असतात, आपल्या मनामध्ये आणखीन खूप मोठ्या जखमा होतात अपमानाच्या वगैरे, पण तिचा जो अपमान झालेला आहे की ते पुरुषापेक्षा कमी समजली जाते, हा तिच्या मनातला मुख्य सल आहे, हा तिला काटा बोचतोय. मग या व्याख्येनुसार हा जो इलियट आहे हा काय म्हणतो की आपल्या पायामध्ये काटा बोचला तर आपण काय करतो? निर्मिती प्रक्रियेशी संबंधित आहे हा सगळा घटक. काय करतो? आपण काटा काढतो, पण काही काटे असे असतात जे निघत नाहीत, ते मध्ये खुडून बसतात, मध्ये जातात. मग आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, आपलं जे आहे शरीर जाणीवेचं, ते काहीच करू शकत नाही. मग माणसाची जी बॉडी आहे, नैसर्गिक आहे, निसर्ग आहे, तो निसर्ग काय करतो तर त्या काट्याभोवती एक वलय तयार करतो आणि ते वलय तयार करत 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 त्याचं कुरूप बनवतो. माहिती आहे तुम्हाला? कुरूप असतं कधी? काटा घुसलाय तुमच्या हातामध्ये किंवा बोटामध्ये आणि तो जर तुम्ही काढला नाही तर हळूहळू त्याच्याभोवती कुरूप तयार होतं. कुरूप म्हणजे ते असे जाड मांस तयार होतं आणि हळूहळू त्या अँटीबॉडीजला म्हणजे शरीराच्या बाह्य भागाला म्हणजे त्या काट्याला ते हळूहळू बाहेर काढून टाकतं किंवा त्याला पचवून टाकतो स्वतःमध्येच. तर हा जो भाग असतो, ही जी नॅचरल टेंडन्सी आहे शरीराची, अशीच प्रवृत्ती कोणाची आहे तर आपल्या मनाची सुद्धा आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला खलतात, ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो, त्या त्रास झालेल्या गोष्टी गुरफटत जातात, त्याला गुंडाळलं जातं. आणि ते गुंडाळत कशाच्या साह्यानं गुंडाळलं जातं तर शब्दांच्या साह्यानं. आणि हे शब्दांच्या साह्यानं हे जे गुंडाळलं जातं त्याच्यातून निर्मिती केली जाते. कशाची? साहित्याची. आणि जेव्हा ही साहित्याची निर्मिती होते, जेव्हा एखादी स्त्री तिला आलेल्या लहानपणापासूनच्या अनुभवाची किंवा पुरुषापेक्षा कमी तिला समजलं जाते या जाणीवेची, जेव्हा ती कादंबरी लिहिते, पूर्ण मोठीच्या मोठी अनुभव सांगते, स्वतःच नाव लिहिते कधी शक्यतो नाही, दुसऱ्याचं नाव सांगेल, असं झालं, त्याचं झालं, तसं झालं, अशा गप्पा मारत 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 जेव्हा ती तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगेल तेव्हा काय होईल? तेव्हा त्याची साहित्य निर्माण होईल आणि ती तिच्या भावनेपासून दूर जाईल. भावनेपासून दूर कशी काय जाईल? कारण त्या सगळ्या घटना कोणासोबत झालेल्या आहेत? स्वतःसोबत. पण ती कोणाचं नाव लिहिते? दुसऱ्याचं. आणि अशा पद्धतीनं तिच्या साहित्यामध्ये एक पात्र येतं आणि जे असतं दुसरं, आणि म्हणून ती तिच्या भावनेपासून दूर जाते. एक नवीन पात्राची तयार होते, एक नवीन घटना प्रसंग तयार होतात, एक नवीन विश्व तयार होतं, माणूस कल्पनेमध्ये रमतो. तर हा सुद्धा भाग फ्राईडचा असेल. फ्राईड काय म्हणतो? जर तुमच्या या स्तरावरच्या जाणीवा पूर्ण झाल्या नाहीत, समजा तुम्हाला मान सन्मान पाहिजे, आपण नेहमी चित्रपटात पहा, विदेशी चित्रपटात, जर तुम्हाला मान सन्मान पाहिजे, तो भेटला नाही तर रात्री लोकांना स्वप्न पडतात की मी असं ऑफिसमध्ये गेलो आणि मला सगळ्यांनी मान सन्मान दिला, मला खुर्ची दिली बसायला वगैरे वगैरे. ऐकतो ना आपण, पाहतो ना सगळीकडे. तर जिथं मान सन्मान मिळत नाही जाणीवेच्या पातळीवर, तेव्हा नेणिवेच्या पातळीवर लगेच काय होतं? नेणिवेची पातळी स्वतःला समजते की अरे नाही, तू खूप ग्रेट आहेस, स्वप्न पाडते 10-15 दिवस,
मग स्वप्न पडलं की माणसाला वाटतं अरे वा आपण खरोखरच मोठे झालो. म्हणजे हे जे कुरूप आहे, वाईट अनुभवाचं जे कुरूप आहे ते गोल गोल गुंडाळून, साहित्यामध्ये गुंडाळून गुंडाळून एक कथा, घटना, प्रसंग, पात्र असं तयार करून करून त्याचं काय केलं जातं, साहित्य केलं जातं. हे असतं भावनेपासून दूर जाणं. जर ती भावना खरोखरच असेल तर, इथे हा महत्वाचा प्रश्न. म्हणजे माणसाला जर खरोखरच ते अनुभव आले असतील, ते खरोखरच जर बोचले असतील, खरोखरच ते अनुभव टोचले असतील, तर तो माणूस त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, स्वतःच्या मनाला मोकळं करण्यासाठी काय करतो, साहित्याची निर्मिती करतो. ही व्याख्या टी.एस. इलियट यांची आहे. पण हे खरोखर असेल तर, नाटकं केली असतील तर, एखादी गोष्ट माणसाला बोचलीच नाही पण तो नाटकं करतोय, तर असं सुद्धा साहित्य ओळखता येतं. ग्रामीण साहित्य असो, दलित साहित्य असो, स्त्रीवादी साहित्य असो, शहरी मध्यमवर्गीय साहित्य असो, याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे लेखक असतात. जे खरोखरच ज्यांना बोचतं, ज्यांना खरोखरच त्याचा अपमान झालेला असतो, ज्याचा खरोखरच तसा अनुभव असतो, किंवा दुसऱ्याच्या अनुभवाची ज्यांनी खरोखर पाहिले असतात, ते लेखक वेगळे, ते साहित्यिक वेगळे. आणि ज्यांनी फक्त अनुकरण करायचं ठरवलेलं आहे, काहीच करायचं नाही, हे काहीच नाही त्यांच्या प्रक्रियेमध्ये, हे काहीच झालेलं नाही, तर त्यांचं साहित्य, त्यांचं बोलणं, त्यांचं वर्तन ते लगेच आपल्या लक्षात येतं. त्याची काही ठोकताळे आहेत ते आपण नंतर कधीतरी एम.ए.च्या वगैरे तासामध्ये पाहूत की कसं ओळखायचं नाटकी साहित्यिक आणि खरोखरचं साहित्य. खरंच कोणाला बोचलेलं आहे का, तो व्यक्त होऊ पाहतो का, ही एक वेगळी गोष्ट असते. आणि नाटकी पद्धतीने हे चलायला ना, मग हे आपण पण चलवूयात, असं लिहिलं की लोक मोठे होतात ना, मग आपण पण असंच लिहूयात, असं पण करणारे काही लोक आहेत. तर हे कशामधून आलेलं आहे, तर या फक्त या ट्रायंगल वरून, हा जो त्रिकोण आहे जो फ्राईडनं लिहिला मनोविश्लेषणाचा, त्यानं सांगितलं की या वरच्या दोन पातळ्या खरोखरच महत्वाच्या असतात. म्हणून त्यानं म्हटलं की साहित्य दिवा स्वप्न असतं. आणि त्याने सांगितलं की इमोशन्सचं काय होतं, तर त्याने सांगितलं की ह्या ज्या जखमा आहेत भावनेच्या, आपल्याला झालेल्या अनुभवामध्ये, कोणा विश्वासघात केला आपला, कोणी आपला अपमान केला, आपलं प्रेम तुटलं, आपण कुणावर प्रेम केलं, आपल्याला एकटेपणा वाटला, आपल्याला एखाद्याचा राग आला, एखाद्याला मारावंसं वाटलं, तर हे सगळं कशामध्ये येणार आहे, या इमोशन मध्ये येणार आहे. आणि म्हणून जागतिक स्तरावर एक नुकताच एक सर्वे झाला, आपल्या विषयाशी संबंधित थोडस आहे. जागतिक स्तरावर एक सर्वे झाला आणि त्यांनी सांगितलं की युरोपियन देशामध्ये आजकाल सुपरमॅन, स्पायडरमॅन, सुपरवुमन आणि बॅटमॅन वगैरे हे चित्रपट का चालायला लागले. म्हणजे सुपर जे असतात, म्हणजे ह्युमन पेक्षा मोठे, माणसापेक्षा श्रेष्ठ असे काही विशेष शक्ती असणारे जे लोक आहेत, असे सुपर हिरोज का चालायला लागले. तर एका मनोचिकित्सकाने सांगितलं, कारण की तिथल्या लोकांना तिथल्या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. तिथं सुपर ह्युमन्सवर का ते एवढे चित्रपट तयार करतायत, काल्पनिक चित्रपट का चालतायत, कारण की त्यांना प्रत्यक्ष जे समाजातले प्रश्न आहेत ते एखादा माणूस सोडू शकतो असं त्यांचा विश्वास वाटत नाही. आणि म्हणून ते कल्पनेच्या जगात जगतायत. म्हणजे वास्तव तिथलं असं झालेलं आहे, हे जाणीवीच्या पातळीवर त्यांचं वास्तव असं झालेलं आहे की आता आपल्याला कोणीही वाचू शकत नाही. भीती, त्यांच्या मनातली भीती, त्यांच्या मनातलं वास्तवापासून दूर पडणं एवढं झालंय की त्यांच्या नेणिवेमध्ये एक सुपर ह्युमन पाहिजे, फार शक्तिशाली माणूस पाहिजे, ताकदवान माणूस पाहिजे, जो कशालाशी डरला नाही पाहिजे, कशासोबतच भेलं नाही पाहिजे, नैसर्गिक आपत्ती असो, मानसिक आपत्ती असो, काहीतरी काल्पनिक माणूस पाहिजे. आणि म्हणून नेणिवेच्या पातळीवर त्यांना हिरो पाहिजे. आणि हा हिरो चित्रपटामध्ये ते तयार करतात. म्हणजे हे जे सगळं काही आहे हे सगळं मानसिकतेशी संबंधित आहे, या 3 टप्प्याशी संबंधित आहे. आणि म्हणून याने सांगितलं की जेव्हा माणसाला त्रास होतो, जेव्हा माणसाला वाईट वाटतं, तेव्हा तो माणूस काय करतो, अशी एखादी कथा तयार करतो, नायक तयार करतो, नायिका तयार करतो आणि त्याच्या आधारानं स्वतःच्या मनातल्या त्याच्या कुरूप आहेत त्यांना व्यक्त करतो. आणि ही निर्मिती प्रक्रिया आहे. आणि म्हणून मी याचं थोडंसं जास्त विश्लेषण केलं. आणि म्हणून ही एक महत्वाची व्याख्या आहे. याच्यानंतर आणखीन एक व्याख्या आहे, ती व्याख्या आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. धन्यवाद.